स्टॅटिस्टिक एक एक्झाम्पल घेऊन टाकू. स्टॅटिस्टिक नाही जॉमेट्री आहे ना, हे न्यू व्हिडिओ आहे ना. स्टॅटिस्टिक बुक आहे ना. बघतो स्टॅटिस्टिक यामध्ये डायरेक्ट मेथड मध्ये इथे येस क्लास, त्यानंतर फ्रिक्वेन्सी. क्लास 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, okay, and 50 to 60. This is class mark. Okay, frequency 12, 10, 3, 5, 10 or 10. Okay, क्लास मार्क स्टॅटिस्टिक क्लास 10 तिथं बस ना तू ती चेअरवर घ्यायचं म्हणजे मला समोर सांगता येत राहते. वय घेऊन क्लिअर पॉईंट क्लिअर टाका स्टॅटिस्टिकचा. देर आर 3 methods of statistic. Number 1 direct method, number 2 assume method, number 3 सब डेविएशन मेथड. डायरेक्ट मेथड आता आपल्याला काय करायचं, डायरेक्ट मेथडनं काय करायचं सॉल्व्ह करायचं. हे एक्झाम्पल डायरेक्ट मेथड स्टडीज. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय, डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला एक्स बार. ओके, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं एक बॉक्स बनवायचा आहे. कसला बॉक्स, डायरेक्ट मेथडचा. डायरेक्ट मेथड मध्ये फर्स्ट बॉक्स कशाचा असतो, क्लास मार्क. कसा असतो, क्लास मार्क, राईट. सेकंड बॉक्स XI मीन्स क्लास मिडल. त्यानंतर फ्रिक्वेन्सी FI आणि त्यानंतर FIXI, राईट. हे फ्रिक्वेन्सी आणि XI चा मल्टिप्लिकेशन हे करायचं कशामध्ये, FIX मध्ये. आता क्लास मार्क पहिला क्लास मार्क कुठला आहे, 0 to 10, 0 to 10, राईट. सेकंड कुठला आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 and 50 to 60, right. This is class mark. Okay, class mark. आता क्लास मार्कचा मिळेल करायचं कसं करणार, क्लास मार्क मिळेल करण्यासाठी हे बघ 10 plus 0 चं ऍडिशन कर, 10 divided by 2 and 5 is XI, right. Same 20 plus 10, 30 by 2, 15. This is class XI. Okay, next 30 to 20, 50 by 2, 25. This is XI. Okay, next 30 to 40, 70, 70 and XI 35, right. Next 50 to 40, 50 to 40, 90, 90 by 2, 45 and 50 to 60, 110 by 2, 55. This is XI. आता XI निघाला. आता आपल्याला FI ऑलरेडी दिलेला एक्झाम मध्ये, कारण एक्झाम मध्ये तुला एक्झाम जेव्हा येईल ना तर XI आणि फ्रिक्वेन्सी तुमच्या एक्झाम पेपर मध्ये दिली असते. फ्रिक्वेन्सी आणि सोबत काय दिलं असतं, क्लास. दोन गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतात. मग या दोन गोष्टीवर आपल्याला काय करायचं, स्टॅटिस्टिक म्हणजे डायरेक्ट मेथड सॉल्व्ह करायचे. हेच एक्झाम्पल आपण डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करू, हे एक्झाम्पल आपण ऍझ्युमने करू आणि हेच एक्झाम्पल स्टेप डिव्हिजन. तर डायरेक्ट याच्यामध्ये काय सब फ्रिक्वेन्सी ऑलरेडी दिली आहे. फर्स्ट फ्रिक्वेन्सी किती आहे 12, सेकंड 10, थर्ड 3, फिफ्थ 10 and 10, राईट. पहिल्यांदा काय करून घ्यायचं माहिती आहे का, फर्स्ट ऑफ ऍडिशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 10 plus 10, 20 plus 5, 25 plus 10, 30, 30 plus 3, 33, 33 plus 2, 35, 35 plus 10, 45. ओके 45 ना 30, हा 50 आला है बघा. 10 plus 10, 20, 20 plus 10, 30, 30 plus हे 12 plus 3, 15, 15 plus 5, 50. फ्रिक्वेन्सी इज 15 म्हणजे समेशन FI इज इक्वल टू 50. समेशन FI इज इक्वल टू 50. कसं आलं समजलं का, काय करायचं, क्लासची ऍडिशन केलं
बाय 2 केलं एक्स आय मिळाला. आता सरळ सरळ इथं एफ आय एक्स दिलाय, एफ आय एक्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एक्स आयचा मल्टिप्लाय. 12 इंटू 5 60, 12 पंचे 60. ओके, 12 5 60 ना. हा, 10 इंटू 15 150 राईट. 3 इंटू 25 75 आणि 5 इंटू 35 5 5 इज 25 कॅरी 2 5 3 इज 15 प्लस 2 17 175. 10 इंटू 45 सीधा सीधा 450. 10 इंटू 55 550. येस, दिस इज एफ आय एक्स आहे. समेशन एफ आय एक्स आहे. समेशन आणि ऍडिशन. समेशन एफ आय एक्स आहे. याची ऍडिशन करून घ्या. चला याची ऍडिशन आपण करून घेऊ. 0 0 5 5 5 10 10 10 ला 0 कॅरी 1 1 प्लस 5 6 6 प्लस 5 11 11 प्लस 7 18 18 प्लस 7 25 25 प्लस 5 30 प्लस 6 36 36 कॅरी कॅरी 3. नेक्स्ट 5 प्लस 4 9 9 प्लस 1 10 10 प्लस 1 11 आपले कॅरी 3 14. किती आला आन्सर? 1460. एफ आय एक्स ऍडिशन. टोटल ऍडिशन किती आली? 1460. आता काय करायचं आकांक्षा? सरळ सरळ याचा फॉर्म्युला आहे एक्स बारचा. एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय. फॉर्म्युला जी व्हॅल्यू निघाली ती ठेवून दे व्हॅल्यू त्या ठिकाणी. किती आहे? 1460 अपॉन याची ऍडिशन किती आहे? 50. 0 कट राईट. कॅरी 146 अपॉन 5 कट डिव्हिजन करून घे. 5 1 5 5 2 10 किती येतं कॅरी उरले 4 40 झालं. 5 9 45 1 उरला पॉईंट देऊन टाक 10 झालं. 5 2 29 5 2 20 5 2 10 ना. म्हणजे करेक्ट आन्सर किती आलं? एक्स बार इज इक्वल टू 29.2. हे त्याचं काय निघालं? एक्स बार अकॉर्डिंग टू डायरेक्ट मेथड. अगोदर काय कर, ही स्टेप लिहून घे, हे सर्व लिहून घे. याच्यानंतर आपण हेच एक्झाम्पल ऍक्च्युअल मेथड करून घेऊ. पटकन लिहून घे सर. दे कुठला नाही स्टॅटिस्टिक. ओके, हे स्टॅटिस्टिक या पद्धतीने लिहू शकता. पॉइंट क्लिअर? काय केलं? क्लास आणि क्लास एक क्लासचं काय करतं? क्लास मार्क करून घेऊ आपण त्याला 50%. क्लास 0 to 10 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60. आणि एफ आय मीन्स फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 0 to 10 मध्ये किती आहे? 12. 10 to 20 10 20 to 30 3 30 to 40 5 40 to 50 10 50 to 60 10. क्लास मार्क 0 to 10 हे मी लिहिलं यामध्ये. पहिल्यांदा काय करायचं? डायरेक्ट मेथड मध्ये 4 बॉक्स असतात. फर्स्ट बॉक्स मध्ये काय करायचं? क्लास. सेकंड बॉक्स मध्ये एक्स आय. थर्ड बॉक्स मध्ये एफ आय आणि फोर्थ बॉक्स मध्ये एफ आय एक्स आय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स आय ची आणि एफ आय ची फ्रिक्वेन्सी आणि दोघांची मल्टिप्लिकेशन. मग फ्रिक्वेन्सी ऍडिशन करून घ्यायची. सरळ सरळ आपण ऍडिशन केली. किती आली? समेशन एफ आय इज इक्वल टू 50. आपण नंतर काय केलं? याची पण ऍडिशन करून घेतली. ती किती आली? एफ आय एक्स आय इज इक्वल टू 1460. त्याचा एक फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय. त्याला तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता त्याचं मी केलं. आता हेच एक्झाम्पल आपण अदर 2 मेथड सोडू शकतो. म्हणजे एक तर ऍज्युम मेथड आणि दुसरी कोणती? आपण स्टेप डेव्हिएशन मेथड. आता आपण काय करू? ऍज्युम मेथड हेच एक्झाम्पल सोडून घेऊ. ठीक आहे, समजलं असेल मला वाटतं. ही मेथड बिलकुल समजून घ्यायची. तुला समजली आकाश? तुला समजली म्हणजे बाकीच्या पण समजेल. क्लास 0 to 10 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60. हे डायरेक्ट मेथड.